सँडीला तुम्ही बघताय. संदीप अनेक वर्षे या खेळाडूने क्रिकेट खेळलं. खरं तर या टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि लेजंड खेळाडू आहे. सिनियर सिटीजन सध्या तरी बॉलिंग मार्कवरती झालाय. तर या दोन्ही संघाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला करत आहोत सुरुवात. मॅच बिटवीन जयनवन उत्तर शिव वर्सेस काटई. डीपमध्ये दोन फिल्डर सध्या तरी फील्ड प्लेसवरती सेट केले गेलेले आहेत. सँडीच्या या ओव्हरमध्ये लेफ्ट राईट आर्म बॅट्समन आहे. त्या अनुमानाने वाईडिश लॉंग ऑनला एक फिल्डर त्या ठिकाणी सेट केला आहे. एक फिल्डर तुम्ही बघताय डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फाईन लेग थर्ड मॅन. त्यानंतर पॉईंट हे इनफिल्डच्या आतमध्ये. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल यॉर्कर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवला आहे. कारण वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रवास सँडी नेहमी करत असतो आणि सुरुवात त्याची अशीच असते. कारण जास्त लेन बॉलचा तो वापरच करत नाही. जेव्हा जेव्हा संदीपला आपण बॉलिंग करताना बघतो ना, तेव्हा बॅट्समनची मुवमेंट कॅचअप करणं ही त्याची खास ओळख. आणि सध्या तरी ही ओळख पहिल्याच बॉलवरती दाखवत असताना सागर पाटीलला. सेकंड बॉल ऑन साईडला लॉफ केलाय. बॉल मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहे. बघतात बॉलकडे आणि वेल जज कॅच. वाईडिश लॉंगॉनला कॅच पकडण्यात आली आणि इथं फलंदाज बाद होत असताना हर्षद पाटील मैदानाच्या बाहेर. स्वस्त्याच मैदानाच्या बाहेर गेलाय. त्या ठिकाणी आपण साहिलला बघितलं. साहिलने बॉलकडे पाहिलं. डायव्हर्शन कोणत्याही प्रकारचा नव्हता कारण त्याच्या समोर बॉल होता. वेल जज कॅच. सुंदर कॅच पकडण्यात आली आणि अंपायर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पहिली विकेट लवकर मैदानाच्या बाहेर परतली आहे. सिंगल बनवत असताना सागर पाटीलची स्ट्राईक रोटेशन तुम्ही पाहिली. शरद पाटील होते. त्याची विकेट मैदानाच्या बाहेर आणि आता मानव पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मनीषसाठी हा बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला परंतु त्यांनी बॉलला टर्न केलं गेलंय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिला चौकार. टर्न केलेलं अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. स्क्वेअर लेगच्या तिथे फिल्डर उभा नव्हता. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर बघितला. चौकाराने सुरुवात करत असताना मनीष या ओव्हरची पुन्हा एकदा अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न परंतु आता चांगला बॉल. आता टर्न जरूर लेट प्राप्त झाला. फुल लेंथ बॉल होता. पुढे टाकण्यात आला. फुटवर्कचा वापर नव्हता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना पहिला फटका स्क्वेअर लेगला चांगला सजवला गेला कारण बॉल टर्न होत होता. त्या बॉलला टर्नही त्यांनी केलं गेलं. मनीष त्या ठिकाणी होता. त्याच्या बॅटमधून चौकार तुम्ही पाहिला. आतापर्यंत या ओव्हरमधले 4 बॉल समाप्त झालेले ज्याच्यामध्ये एक विकेट आली संदीपच्या नावावर. अजून एक फुल्लर लेंथ बॉल. कमी गती नव्हती परंतु बॅकअप द हँडने आता या बॉलला टाकलं. मागचा बॉल सुद्धा असाच टाकला होता सँडीनं आणि तीच आपण चर्चा करत होतो ना की संदीप एक असा गोलंदाज आहे की ज्याचं फोकस नेहमी ऑफस्टमवरती यॉर्कर टाकणं किंवा बॉल बॅकअप द हँडने टाकणं ही जास्त त्याची खासियत आहे. शॉर्ट ऑफ लेन जास्त यूज करत नाही. बॉल जास्त त्याचा गतीने नसतो. त्याला टर्न प्राप्त करायचा असतो तेव्हा बॉल तो हाताच्या मागून सोडतो. तेच आपण या ठिकाणी पाहिलं. अजून एक बॅकअप दांडणे टॉप एच बॉल मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक. विकेट किपर पुढे आलात. जजमेंट चांगलं. विकेट मिळते दुसरी ते म्हणजे सँडीला. या ओव्हरमध्ये 2 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 वरती 2 गडी बाद संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जनवन उत्तर शिव.
चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5. आज बॅटिंग लाईनअपमध्ये आणि बॉलिंग लाईनअपमध्ये थोडासा चेंजेस असेल, कारण तलोजा मजकूर या ठिकाणी जी स्पर्धा होती, काल रोहित पाटीलला इंजरी झालेलं आहे, त्याच्यामुळे इनॅक्शनमध्ये रोहित पाटील नाही आहे. आणि आता बॅटिंगवरती त्याचा प्रभाव नेहमी असतो जेव्हा तो खेळत असतो, अगेन्स्ट कोणतीही टीम असो, विथ द बॅट विथ द बॉल. त्याचं काम सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली काटेरी टीमसाठी खूप चांगलं राहिलं आहे. आणि तोच रोहित पाटील सध्या इनॅक्शनमध्ये या टीममध्ये नाही आहे, सो त्याचाही कुठेतरी इम्पॅक्ट पडेल. पण तो सँडी या टीमचा लेजंड खेळाडू आहे, मग त्याच्या माध्यमातून बघूयात कशी टीम प्लॅनिंग होती. आता मैदानाच्या आतमध्ये करण पाटीलला पाठवलं गेलं आहे ओव्हर नंबर 2मध्ये. प्रशांत पाटील ही नवीन फलंदाज, कारण शेवटच्या बॉलवरती विकेट आली होती. आणि आता सागर पाटील आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवर. टीमची धावसंख्या 5. सुरुवात थोडीशी खडतर झाली आहे. ओव्हरमध्ये चौकार सुद्धा आला होता, परंतु त्यानंतर चौकाराची रिकव्हरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला संदीप. सध्या तरी फील्ड प्लेस सजवली जाते. जेव्हा तुमचा एक विकेट किपर चांगला असेल ना, तेव्हा तुम्ही कोणत्याही पद्धतीने फील्ड प्लेसमेंट सेट करू शकता. तेच करतोय विकेट किपर. पहिलाच बॉल लॉफ केला, समोर हवेमध्ये बॉल, झेल थोडीशी दूरवरती होती, तेच कळालं गेलं. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचाही प्रयत्न दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला होते बॅट्समन, आणि सेफ आहे बॅट्समन सुदीप अंबवणे सांगत असताना जे ऑफिशियल्स आहेत. फटका चांगला होता, कुलवटापाचा बॉल समोर लॉफ करण्यात आलं. फिल्डरलाही समजलं की बॉल जास्त उंची घेतोय, परंतु आपल्यापासून दूर आहे, त्याच्यामुळे बॉडी त्याने समोर ठेवली गेली. बॉडीच्या साहाय्याने बॉलला अडवलं गेलं. तिथनं पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 6. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल प्रशांत पाटील. उत्तर शिव आणि त्यांच्या विरोधात काटी हा सामना सुरू आहे. उत्तर शिव गावातला दुसरा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ऑप्शनवरती बॉल होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात. वेगाने बॉलची फिल्डिंग केली, दुसरीची चान्स घेतली आहे. दुसऱ्या बाजूला धोक्यामध्ये होती विकेट, ती म्हणजेच सागर पाटीलची, परंतु विकेट त्या ठिकाणी सेव्ह राहते. बॉल जर कलेक्ट झाला असता आधी हातामध्ये तर कदाचित ही विकेट मिळू शकली असती, परंतु ज्या वेगाने बॉलकडे फिल्डर गेला, बॉलरही बघत होता की फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु फिल्डरने जेव्हा बॉल फेकला तेव्हा ते कलेक्शन झालं नाही. त्याच कारणास्तव आपण बघितली एक सिंगल एक्स्ट्राची येते. एक सिंगल एक्स्ट्राची बनत असताना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 8 या आकड्यावरती. सुरुवात जेव्हा तुमची खडतर होते ना, तेव्हा एखाद्या अशा षटकाचा विचार करा ज्या षटकामध्ये आपण चांगल्या धावा बनवू शकतो. तेच केलं मागच्या मॅचमध्ये. तुम्ही बघितला की 37 धावा कोणत्या षटकामध्ये आल्या अगेन्स्ट खेळत असताना. ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट, परफेक्ट बॉल बॅटवरती मिडल तुम्ही बघितला. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. प्रत्येक बॉलरला मी खरं तर वॉर्न करतोय की इनर घालून कोणताही गोलंदाजी करणार नाही. कधी कधी आमचं लक्ष त्या ठिकाणी नसतं, परंतु प्रत्येक बॉलर आम्ही तुम्हाला अलाउन्समेंट करतोय. अंपायर्स तुम्ही ताकीद द्या, तुमच्या जर नजरेस आलं तर तुम्ही लगेचच सांगा की इनर वेअर करून कोणी बॉलिंग करणार नाही. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा एक गोलंदाज इनर वेअर करून गोलंदाजी करत होता, त्यालाही आम्ही इनर रिमूव्ह करण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्यामुळे विनंती करेन की कोणी इनर वेअर करून गोलंदाजी करू नका. या षटकाराने इम्पॅक्ट पडला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होत्या. आतापर्यंतच्या धावफलकाचा विचार केला गेला तर सध्या तरी मोठा फटका आला. या ओव्हरमध्ये 3 बॉल फेकत असताना 9 धावा आतापर्यंत आल्यात, म्हणजे हे षटक आहे हे चांगले येतं उत्तर शिवसाठी. मागे खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते कॉट बिहाइंडची, आणि या सिटीज आउट. हलकासा कनेक्शन झाला बॅट अँड बॉलचा, तेच सांगत असताना अंपायर्स परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. परतील आता प्रशांत. राजदीप चौधरीच्या हातामध्ये दुसरी कॅच पाहायला मिळाली. याच्या अगोदर पहिल्या ओव्हरमध्ये आपण शेवटच्या बॉलवरती ती विकेट पाहिली होती जिथे मनीष बाद झाला. त्यानंतर आता प्रशांत पाटीलची विकेट कंप्लीट करत असताना राजदीप त्याच्या हातामध्ये ही झेल तुम्ही बघितली, आणि इथनं दुसरा धक्का मिळत असताना टीम उत्तर शिवला. संकटामध्ये प्रत्येक संघ जेव्हा जेव्हा असतो ना, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डर स्पेशली 5व्या क्रमांकावरती जो बॅटर असतो ना, तो सिच्युएशनला हँडल करण्यासाठी पाठवतो टीमचा कॅप्टन. आता धीरज चौधरीवरती ती रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, ती जबाबदारी आली आहे. सागर पाटील आणि धीरज चौधरी कशा प्रकारे जबाबदारी आता पूर्ण करेल ते या ठिकाणी पाहावं लागेल. कारण आत्तापर्यंतचे 4 बॉल
आपण चर्चा करत होतो की आत्तापर्यंत 9 धावा खर्च झाल्यात, हे षटक थोडंसं का होईना परंतु खर्चिक ठरवतात संघ उतार शिव, परंतु त्यांमधलं रिझल्ट चांगलं शोधलं गेलं. किरण पाटील त्याच्या बॉलिंगवरती एक विकेट आली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज चौधरी गेला. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मिस्टामिंग इथे विकेट मिळू शकते, तोल धरला फिल्डरने परंतु कॅच ड्रॉप झाली. असं वाटलं की सुरुवातीला बॉलकडे तो बघतोय, कदाचित कॅच कंप्लीट होईल पण तो कॅच ड्रॉप झाली आहे. पण तो राजदीप ला पण बघितलं की ज्या वेळेला बॉल हवेमध्ये होता ना त्यावेळेला वरती बघता वेळेला कदाचित सूर्यकिरणे डोळ्यांवरती परावर्ती झाली असावी, कारण सध्या तरी आपण वेळ जर बघितली तर तीच आहे जिथे सूर्य आपल्या डोक्यावरती असतो. 1:43 झालेले आहेत, म्हणजे सूर्य डोक्यावरतीच असावा, बॉलकडे बघण्यात त्याला थोडासा अडथळा निर्माण झाला असावा. तिथे कॅच ड्रॉप झाली, तिथने मिळते सिंगल. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साईडला टर्न करण्यात आला, फिल्डर त्या ठिकाणी बाउन्सवरती थांबले, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु त्याला भेदून बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. या षटकाची समाप्ती चौकाराने, मागचं षटक विकेटने पूर्ण झालं होतं परंतु या षटकामध्ये चौकाराला अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19. मी अलॉसमेंट करतोय वाकळण बी आणि सोनारपाडा या संघाला की तुमचा कॅप्टन असेल त्या कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा. आधी फोटो सेशन केला जाईल, त्याच्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. तरी आहे कारण काटे संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. 2 ओव्हरमध्ये या कंट्रोल धावसंख्येत, कारण आपण पहिल्या ओव्हरमध्ये 2च फिल्डर डीपमध्ये बघता, दुसऱ्या ओव्हरमध्ये मग एक एक्स्ट्रा फिल्डर बाहेर जातो, अर्थात 3 फिल्डर असतात. त्यामध्ये आपल्याला भरपूर मुभा असते. त्या मुभा असलेल्या दोन्ही ओव्हरमध्ये जास्त उत्तर शिव संघ अटॅक करू शकला नाही. शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला तो उपयुक्त ठरला आणि आता पुन्हा एकदा सँडी ओव्हर नंबर 3 मध्ये फिंगर रोल करत असताना अगेन स्विंग खेळण्याचा आताही प्रयत्न. आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं संदीपला की जेवढे बॉल त्याने टाकले ते परफेक्टली फुल्लर लेंथ आणि ऑफस्टमच्या लाईनवरती टाकले. तेव्हा उजव्या हाताचा खेळाडू त्याच्या समोर होता, परंतु आता डावकुऱ्या हाताचा खेळाडू त्याच्या समोर आहे तरी त्याने त्याचा नॅचरली गेम सोडला नाही. त्याला नॅचरली जो टप्पा टाकायचा आहे तिथेच त्यांनी बॉल टाकला आणि पहिला चेंडू इथनं डॉट. आता ही लोवर फुल टॉस परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे की ते पाहावं लागेल. हे शेखर सर सांगतात की ऑप्शनच्या बाहेर आहे. इथून अगदी क्लिअर दिसत होतं की जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेर बॉल पडला. खेळपट्टी जेव्हा एकदम समोर असते ना तेव्हा कधी कधी लेन बॉल पडतोय, बाहेर वळतोय की आतमध्ये येतोय, या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तरी कठीण असतात आणि सध्या तरी तेच कठीण दृश्य. परंतु लाईन ऑप्शनची क्लिअर आम्हाला दिसत होती. तिथनं सिंगल्सने टीमची धावसंख्या वाढते. धावा झाल्यात 20. चांगला फटका आहे, मागे चाललाय बॉल, फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. चेसी फिल्डरला मोठी होती आणि बॉल पाहता पाहता बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. चला बॉल नवीन द्या, मॅनेजमेंट कमिटी नवीन बॉल द्यायचं आहे. आणि बा प्रत्येक टीमसाठी फक्त 2 बॉल असतील, ते 24 बॉल असतील. त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट कमिटी जो बॉल देईल त्या बॉलमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. सुरुवातीचे 2 बॉल असतील, एक तुम्ही सोबत न्याल आणि एक अंपायरकडे असेल. सो 2 बॉल तुमच्यासाठी चॉईस असतील, त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही चॉईस बॉल या ठिकाणी देण्यात येणार नाही. चौकार बघितला संदीपच्या विरोधातला, चौकार आणि टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती पुढे सरकत असताना सँडीच्या या स्पेलमधला दुसरा चौकार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने जरूर चौकार दिला होता. यावेळेला फुल टॉस बॉल, चौकारानंतरचा षटकार, लेन थोडीशी बदलली गेली. दोन्ही फुल टॉस बॉलवरती अपोजिट रिझल्ट मिळाला गेलं. संदीपच्या विरोधातला सुपर शॉट
षटकार. आपल्याकडे अवेलेबल असेल तेवढं चांगलं होईल. दोन मोठे फटके धीरज चौधरीच्या बॅटमधून आल्यात. आता वापर केला लेन बॉलचा. लेन बॉल ही थोडीशी पुढे होती. खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न तो कुठेतरी असफल ठरला. दोन मोठ्या फटक्याने थोडा इम्पॅक्ट पडलाय, कारण धावसंख्या कमी होत्या, धावसंख्या वाढत नव्हत्या. दोन मोठ्या फटक्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर. ऑप्शनच्या बाहेर, परंतु ऑप्शनच्या बाहेर निघून खेळला गेला फटका. फ्रंट फुटला जात असताना सुंदर फटका, अगदी कट करत असताना बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बॉन्डलाईनच्या बाहेर. हा चौकार. चर्चा केली होती की टॉप ऑर्डरमध्ये स्पेशली 5व्या क्रमांकाचा जो बॅट्समन असतो ना, तो कंडिशन सेट करण्यासाठी जात असतो. रिस्पॉन्सिबल तो खेळाडू असतो आणि सध्या तरी तीच रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला धीरजची पाहायला मिळते. शेवटचा बॉल आता ऑनसाईडला खेळायचं होतं, पुल करायचं होतं, पण तो बॉल पडल्यानंतर कदाचित बॉडीवरती आला, ते कळालं नाही त्या ठिकाणी धीरजला. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 12th पण विनंती करेन की पाणी घेऊन जायचं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान उत्तर शिव. देऊया थोडासा वेळ आपल्याकडे आहे, तोपर्यंत डीजेला संधी आणि ऐकूयात सुंदर संगीत. चला, जलपान लवकरात लवकर उरकवा. आणि 12th पण आहेत ते मैदानाच्या बाहेर लगेच या. टीम वाकळंबी आणि सोनारपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या. आधी फोटो सेशन आपण करू, त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दीपू सोमनाथ कॅप्टन असतील, सोमनाथच आहेत ना? लवकरात लवकर त्यांना पाठवा, कारण आधी फोटो सेशन आपण करू. आणि सोनारपाडा कदाचित अनिकेत असेल कॅप्टन. सो दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन फोटो सेशनसाठी या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. 2 ओव्हरमध्ये कंट्रोल झालेल्या धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्याशा जास्त खर्चिक झाल्या, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा आल्या. याच्या अगोदरचं षटक होतं करणचं, तिथे आला धावा 14. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी कंट्रोल होता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा, ज्याच्यामध्ये 2 विकेट्स होते. परंतु तिसऱ्या ओव्हरपर्यंत जात असताना सागर पाटील आणि धीरज यांच्यामधली पार्टनरशिप खूप चांगली राहिली आणि आत्तापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये 34. अक्षय पाटील आलाय ओव्हर नंबर 4मध्ये. 5 ओव्हरची मॅच आणि आजच्या दिवसातली ही मॅच बघताय तुम्ही. 5वी मॅच पाहाल. वाकळंबी अर्थातच जगदंब वाकळंबी त्यांच्या विरोधात RM11 गावदेवी सोनारपाडा. 4थ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला. फिल्डर त्या ठिकाणी चांगले फिल्डिंग करत होते आणि या ठिकाणी आपण जर बघितली तर एक क्विक ॲक्शनमध्ये कॅच पकडत असताना स्क्वेअर लेगच्या दरम्यान फिल्डर उभा होता अगदी अंपायरच्या बाजूलाच. त्याने पकडली गेली कॅच. संपेल खेळ, मैदानाच्या बाहेर जाईल. जो आघाडीला गेला होता सागर पाटील, त्याला परतावा लागेल. लागणारा झटका 4था.
ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू झालाय. तुम्ही अक्षयला बघताय. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाली आहे आणि पहिल्या बॉलवरती जेव्हा विकेट मिळते ना तेव्हा एक वेगळा असा आत्मविश्वास असतो आणि आता कदाचित आत्मविश्वास वाढला असावा, परंतु दुसऱ्या बाजूला मिडल ऑर्डरमध्ये गणेश पाटील गेलाय. त्याला आत्मविश्वासी या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल. आत्मविश्वास आहे या खेळाडूमध्ये. 5व्या क्रमांकावरती तो आलाय. अर्थातच 6व्या प्लेसवरती येत असताना त्याच्या बॅटमधून मोठा फटका षटकार. असेल तर बॉल लवकरात लवकर प्रोव्हाइड करा. चांगला फटका होता. आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा आपण जातो, जेव्हा जेव्हा टीमची कंडिशन्स खराब असते तेव्हा त्या व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी प्लीज जा, कारण बॉल जे मैदानाच्या बाहेर जातात, छोटी मुलं आहेत, ते बॉल लगेचच ते पळून नेत आहेत. त्याच्यामुळे तिथे जा व्हॉलेंटियर्स. वारंवार आपल्याला बॉल हे नवी द्यावे लागतात, त्याच्यामुळे तुमचाही नुकसान आहे. तो मातीचा सध्या ढिगार आहे, त्याच्या मागे बॉल गेल्यानंतर कदाचित बारकी पोरं सेटेच आहेत तिथे बॉलला नेण्यासाठी. षटकार आलाय बॅट्समनच्या बॅटमधून. गणेशला तुम्ही बघितलं 5व्या क्रमांकावरती आतापर्यंत धीरज चौधरी चांगला खेळतोय. त्याला पाठबळ देण्यासाठी हाच कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. त्याच्यानंतर गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेला. त्याच्या बॅटमधून जो षटकार आलाय त्या षटकाराने धावपलक वाढलं गेलं. धावा आता सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये 40 धावा टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 10 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी आहे या इनिंगमधलं. जागून खेळण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये ज्या फिल्डरने अगदी रिस्की कॅच पकडली होती त्या फिल्डरसाठी तुम्ही बघितलं तर अगदी इझी कॅच ही होत असताना षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच गणेश मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका 5वा. त्याच्या अगोदरची जी कॅच आहे ना, सुजलसाठी अगदी तर फास्ट ॲक्शन त्याला करावी लागली. अर्थातच फास्ट रिॲक्शन ती बॉडीची करावी लागली. ही झेल तर अगदी त्याच्या डोळ्यासमोर होती. त्यालाही माहिती आहे की गणेश एक असा खेळाडू ज्याच्या बॅटमधून नुकताच षटकार आला होता, त्यामुळे या फलंदाजाला बाद करणं तेवढंच गरजेचं. म्हणून लगेचच त्याने हाताचा पिसारा फुलवला गेला. अर्थातच कॅच आपल्या हातामध्ये सामावून घेत असताना तिथून आपल्याला पाहायला मिळाले विकेट आणि या विकेटने 40 या आकड्यावरती झटका लागलाय 5वा. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस नाही आहे. विकेट आणि टॉस या दोन गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्सी दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विकेटचाही विचार करावा लागेल. संघ उत्तर शिव. धावा झालेले आहेत 40. आता नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील क्रमांक 7 वर. बॉल तयार. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पावलांची मुवमेंट काहीच नव्हती, त्यामुळेच ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्यात आला. अर्थातच लाईनच्या आतमधून चेंडूला ट्रॅव्हल होताना तुम्ही विकेट किपरच्या हातामध्ये बघितलं आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात, परंतु महत्त्वाचे फलंदाज बाद केलेत ते म्हणजेच अक्षयने. अक्षयच्या नावावरती 2 विकेट आहेत. त्यामधला 50% वाटा सुजेलचाही जातोय, कारण सुजेलच्या हातामध्ये त्या 2 झेल तुम्ही पाहिल्या. यॉर्कर बॉल परफेक्टली यॉर्कर होता. क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र यूज केला. यॉर्कर बॉल कोणतीच मुभा जास्त दिली नाही या बॉलवरती, कारण परफेक्ट यॉर्कर बॉल जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजासमोर येत असतात ना, तेव्हा त्याच्यातलं प्रत्युत्तर हा हेलिकॉप्टर स्ट्रोक राहतो जरूर, परंतु ह्या बॉलवरती डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी काटे गावचे भाचे वैभव मडवी अर्थातच पप्पू मडवी या सामन्याचा आनंद घेतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून त्यांच्याकडून या आयोजनाला आणि काटे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ते सध्या तरी पाहतात या मॅचला, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या झालेली 41 आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला.
धीरज आहे समोर, ज्या धीरजच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितलं 3 मोठे फटके, 2 चौकार, 1 षटकार पाहिला. तब्बल तो 15 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय, परंतु त्याच्या बॅटमधून 15 धावसंख्या अशा कंडिशन्सला आल्यात ज्या कंडिशन्सला पूर्णपणे फुल स्टॉप लागला होता धावसंख्येवरती. त्या कंडिशन्सला त्याच्या बॅटमधून 15 धावा आलेल्या आहेत. शफल होऊन खेळतात ऑन साईडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी पाहत राहिले. आधी बघितलं बॉलला, सूर्याची किरणे डोळ्यांवरती जरूर होती, तरी दोन्ही हात पुढे करत असताना बॉलला फील्ड करण्याचा जरूर प्रयत्न, परंतु बॉल त्याच्या डोक्यावरून बॉर्डरच्या बाहेर येतोय षटकार. आणि या षटकाराने 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 47 बॅटिंग करत असताना उत्तर शिव. याच ओव्हरमध्ये आले, त्या ओव्हरमधल्या 2 मोठ्या फटक्याने भरपूर प्रभाव टाकला गेला. गणेश पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार आला, त्यानंतर धीरज चौधरीच्या बॅटमधून 1 षटकार आला. मनोज पवार जे या खरं तर गावाचे ऑफिशियल संपार आहेत, अर्थातच या गावाला ते बिलॉंग करतात आणि अनेक वर्ष त्याने क्रिकेट खेळलं सुद्धा. आताही चांगले क्रिकेटर आहेत आणि चांगले सध्या अंपायरिंग करतात. तर मनोज पवार सुद्धा कदाचित या मॅचला पाहत असतील आणि पाहतात सुद्धा. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात टीम उत्तर शिवला. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47. आता शेवटचे षटक आहे डेथ ओव्हरमध्ये प्रथमला पाठवला गेला. त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल सचिन पाटील, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 सिंगल आली आहे. ऑप्शनच्या बाहेर होता, टू एंडवरती बॉल लागला, दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय आणि कदाचित काम तमाम. ज्या खेळाडूच्याकडनं अशा अपेक्षा जरूर होती, त्या खेळाडूला आता परतीचा प्रवास करत असताना तुम्ही मैदानाच्या बाहेर बघाल, इथनं विकेट मिळतीये ती म्हणजे सचिन पाटीलची लागणारा झटका 6वा. ही पार्टनरशिप थोडीशी आपल्याला टिकताना पाहायला मिळाली, कारण गणेश बाद झाल्यानंतर धीरजच्या बॅटमधून मोठे फटके जरूर तुम्ही बघितले, परंतु एका धावसंख्येचं पाठबळ ही राहिलं या मॅचमध्ये सचिनचं. आदित्य पाटील आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, पण तो आता जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं ही धीरजकडे जमेची बाजू असेल, कारण त्याच्याच बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा आलेल्या आहेत. 47 धावा, अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या 5 बॉलमध्ये निदान 55 पेक्षा जास्त टार्गेट पुढे गेलं ना तर काटेही संघाला थोडासा चॅलेंज असेल, तो म्हणजे टीम उत्तर शिव समोर. ओ द विकेट समोर धीरज ऑन साइडला फेकून दिला या बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. इट इज अ कडक बॉल द्यायचा आहे. अंपायर्सने इशारा केला की बॉल द्या आणि स्पेशली एक व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून बॉल गेल्यानंतर कोण बॉलला उचलतोय कोण नेतोय ते तरी कळेल. त्याच्यामुळे विनंती करेन की त्या ठिकाणी एक व्हॉलेंटियर्स ठेवा. या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 50 अप, 53 धावसंख्या, आणि ती आपण चर्चा करत होतो की 55 पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट जर पुढे राहिलं तर काटे टीम समोर ते चॅलेंज असेल. कारण बॉलिंग लाईनअपचा विचार केला तर सध्या तरी ज्या टफ कंडिशनमध्ये बॅटिंग सुरू आहे ना, मग सेकंड इनिंगमध्ये ॲज अ बॉलिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे टीम उत्तर शिवची. त्या अनुमानाने आता 55 पेक्षा जास्त टार्गेट पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि आतापर्यंत तो केला आहे, कारण 53 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये.
धीरजसाठी हा बॉल आता हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर वळतात त्या ठिकाणी, चांगली कॅच, अगदी जमिनी लगत बॉल होता परंतु करणने त्या बॉलला फील्ड करण्यात आलं. अर्थातच धीरजची विकेट मैदानाच्या बाहेर, लागणार झटका 7वा आणि एक मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी हँडल करत असताना धीरज चौधरी मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. कारण बकासूर याच्या अंगावरती हा आकडा टाकतात. बकासूर जसा सडपातळ बांधायचा तसा हाही खेळाडू सडपातळ बांधायचा. हर्षद पाटील, विकेट मिळते नुकतीच प्रणयला, प्रथमला. या ओव्हरमध्ये आपण एक विकेट बघितली षटकारानंतर. ग्राउंडिंग या स्ट्रोक, फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय आणि तोही मागे चाललाय. इथनं मिसफील्ड झाली, दोन्ही खेळाडूंकडनं मिस्टेक झाली आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. मिस्टेक झाली दोन्ही खेळाडूंकडून, दोन्ही फिल्डरकडून मिस्टेक झाली आणि त्या मिस्टेकचं रूपांतर चौकाराने होत असताना टीमची धावसंख्या आता चौकाराने पुढे सरकतीये. धावा झालेल्या 57. ओ द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडूला टॉस करण्यात आला मिडल स्टंपवरून, कदाचित हा बॉल ॲक्युरेटली ट्रॅव्हल झाला. तेच अंपायर्स त्या ठिकाणी कदाचित सांगतायत की टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. आपण बघितलं हर्षद पाटीलला ज्याच्या बॅटमधून चौकार आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 57 आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल असेल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. ओ द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा खेळतात. आता तर फिल्डरच नाहीये, दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न परंतु पोहोचला फिल्डर. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. बॉलला कव्हर करत असताना इथनं विकेट गमावली तर विकेटचाही धोका असतो, कारण या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग नाहीये. अशा पद्धतीने या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या त्या म्हणजे धावा 2. या 2 धावसंख्येने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 59 आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच टीम काटेई समोर. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन जगदंब वाकळन आणि त्यांच्या अपोजिट RM11 सोनारपाडा. सो दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी या, आपण लगेचच टॉस करू. चला कपिल, आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. जगदंब वाकलन बी त्यांच्या विरोधात RM11 सोनारपाडा, निलजी चस्काचा चॅम्पियन. आता सध्या तुम्ही जगदंब वाकण या टीम अपोजिट खेळताना पाहायला मिळेल. काटा असा कॉल टीम येस वाकणच्या कॅप्टनचा. सो छापा आला, टॉस जिंकलाय टीम सोनारपाड्याने, टॉस जिंकलाय. सो थोडीशी चर्चा आपण करू, कारण मोठ्या स्पर्धेला आपण या ठिकाणी खेळणार आहोत. सो शॉर्ट चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. अमोल, टॉस जिंकलाय, फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. 5 ओव्हरमध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय बॉलिंग लाईनअप असते, परंतु या आजच्या स्क्वॉडमध्ये जो संघ मागच्या 2 दिवसापूर्वी खेळला त्यामधला एखादा कोणता प्लेयर कमी आहे की पूर्ण तो स्क्वॉड आहे? नाही, तोच स्कॉट आहे. मग काय वाटतं, 5 ओव्हरची मॅच, जगदंब वाकळन बी सोबत तुमची बराच वेळा फाईट झालेली आहे. या वर्षामध्ये त्यांच्या अपोजिट या वर्षामध्ये कधी फाईट झाली का? आता या वर्षामध्ये कालच झाले आणि वाकलन संघ जिंकलाय, त्यामुळे आज आम्ही नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं सध्याचा हंगाम तुमच्या टीमसाठी कसा राहिला? कारण निलजे चषकाचे तुम्ही चॅम्पियन ठरलात आणि तुमच्याकडे यश नावाचा एक नवीन गोलंदाज आलाय जो कोणत्याही क्षणाला काही करू शकतो आणि ते निलजे चषकामध्ये आम्ही बघितलं. सो काय वाटतं सध्याच्या या स्थितीला तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसा चाललाय? सध्याच्या स्थितीला तर परफॉर्मन्स खूप छान झाला आहे आणि आम्हाला 2-3 यंगस्टार खूप चांगले भेटले, त्यामुळे नक्कीच आमचा संघ खूप स्ट्रॉंग झाला आहे. अजून एक फक्त प्रश्न तुला विचारेन की चिराग 2 वर्ष इंजरी फेस करत होता, आता चिराग या टीममध्ये आलाय. चिरागच्या बॉलिंगचा आणि बॅटिंगचा आता किती इम्पॅक्ट पडला टीमवरती? चिरागच्या बॉलिंगचा इम्पॅक्ट तर खूप पडला आहे, कारण आम्हाला चौथा बॉलर शॉर्ट होता आणि यावर्षी तो आल्याने बॉलिंग लाईन चांगली झाली आमची.
थँक्यू सो मच. अमोलचे हे ओपिनियन होते ज्याने टॉस जिंकला टीम सोनारपाडा. आता वाकलन टीमचे कॅप्टन आहेत. टॉस तुम्ही गमावं लागेल आहे, करावी लागेल. आता बॅटिंग त्यांनी बॉलिंग चूज केली आहे. सो काय वाटतं की समोर सोनारपाडा संघ असताना किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. ग्राउंड पण सुंदर आहे आणि रन पण होता तिथे. नो डाऊट सोमनाथ याची चांगली स्टार्ट जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा तुम्ही चांगला खेळ केला आहे आणि घेसर चषकामध्ये ते बघितलंच, कारण सोमनाथ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा तेव्हा एक पॉझिटिव्हिटी असते. सो तो या टीमचा चांगला खेळाडू. ॲज अ कॅप्टन तुमच्या टीममध्ये काय स्पेशली रोल आहे? स्पेशल रोल काय नाही, ओपनर आमचे आहेत, मिडल ऑर्डर आहे, त्यांनी जर चांगला खेळ करावा हेच आहे, दुसरं काय नाही. किती धावसंख्या स्पेशली टार्गेट काय माइंडमध्ये की किती धावसंख्येपर्यंत पोहोचाल फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग करत असताना? बघू 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. ही या क्रीडांगणाची जर चला बॅट्समन पाठवायचे आहेत, कारण याच्या अगोदरची ही मॅच होण्या अगोदर तुम्ही मॅच बघितली तर 80पेक्षा जास्त टार्गेट 4 ओव्हरमध्ये कंप्लीट झालं. बेतवडे बीने तो कारनामा केला. मग आता सध्या तरी जो टार्गेट तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल तो तुमच्यासाठी तुम्हाला सेफ वाटतो? आहे आता बिपिन तर नाही आमचा बॉलर, बघूया आता. आहेत बॉलर, यंगस्टर आहेत आमच्याकडे पण चांगले आहेत. जास्त आता बॅटर जात नव्हते म्हणून आपण जास्त ओपिनियन घेत होतो. फक्त स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? स्पर्धा खूप सुंदर आहे, मस्त आयोजन आहे आणि खेळायला पण मजा आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टनचे ओपिनियन तुम्ही ऐकलेत. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलाय टीम RM11 सोनारपाडा या टीमचा कॅप्टनने चूज केली फिल्डिंग. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना जगदंबे 11 वाकलन बी तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे योगेश जिमाडवी सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. दुपारच्या कडक कोणामध्ये कडक मॅच तुम्ही पाहतायत. सापाट चषक 2025चं शानदार पर्व आणि मॅच नंबर तुम्ही पाहता सध्या मैदानावरती चौथी मॅच. जनमान उत्तर शिव टीम जण प्रथम बॅटिंग करताना 59 धाबा टोकल्यात आणि 60 धाबेचं टार्गेट जय दुर्गा माता काटे टीमच्या समोर उभं केलंय. काटे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगून दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी, अर्थात 60 धावेचं टार्गेट आहे. प्रति ओव्हरमध्ये 12.00च्या सरासरीनं धाबा कराव्या लागतील. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या आमच्यासोबत जॉईन झालेत. टेनिस खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून घरी बसून सामन्यांचा आनंद घेतात त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. ऑफ साईडला चांगला फटका, पहिला चेंडू डॉट आल्यानंतर यावेळेस बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सोबतीने तुम्ही पाहतात राहुल चौधरी नॉस्टेक एंड मध्ये गोलंदाजी माकवती पहिलं षटक करत असताना प्रशांत पाटील ज्यावरती आक्रमण केलंय. पुन्हा एकदा तयार, समोर अगदी स्ट्रेट हिट, बॉलला पाठवलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, सीमा रेषा बाहेर, ब्रँडेड षटकार. चांगला होता. दुसरा बॉल थोडासा शॉर्ट लाईनचा होता, तो ऑफ साईडला कव्हर मध्ये चौकार गेला. त्यानंतर समोरचा बॉल सरळ स्ट्रेट हिट तुम्ही पाहिलं आणि त्या बॉलवरती आला षटकार. धावसंख्या सध्या 10 वरती आहे. 12.00ची सरासरी आहे. हो काय फटका, नेत्रदीपक स्ट्रोक. पुन्हा एकदा बॉल मिड विकेटला, सीमा रेषा बाहेर, चौकार.
संदीप फुटाणेनं मैदानावरती सुरुवात केली. 2 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या पार चौकार. संदीप फुटाणेच्या बॅटमधून आले 3 चौकार. पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. स्वतःची गुणवत्ता सादर करताना नेत्रदीपक फटके ठोकलेत संदीप फुटाणेनं. लगातार 3 चेंडू 3 चौकार. टोटल 5 बॉल मध्ये चेंडू डॉट आला आणि त्यानंतर 5 चेंडू मध्ये 4 चौकार 1 षटकार ठोकला. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 22 रन. तर पहिल्या षटकामध्ये तोडफोड बॅटिंग झाली. कारण संदीप फुटाणेनं जबरदस्त खेळ केला आणि 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. टोटल आपण पाहिली या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. 60 धावेला प्रत्युत्तर देताना इथे 22 धावा आल्या म्हणजे 24 बॉलनं आता 38 धावेची आवश्यकता आहे. मॅच चांगला होईल. जर एखादी विकेट आली चांगले षटक पडलं तर मॅच मध्ये उत्तर शिवसंघाचं कमबॅक होईल. आणि सध्या उत्तर शिवसंघ देखील तोच प्रयत्न करतोय. कारण म्हटलं जातं ना की प्रयत्नांती यश प्राप्ती. प्रयत्न करावे लागतील तेव्हा यश मिळेल. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज सागर पाटील. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं ढकलून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत बाउंड्री लाईनच्या पार चौकार. मधून ज्या प्रकारे संदीप फुटाणेने डाबाला सुरुवात केली त्याच प्रकारे आता राहुल चौधरीने देखील मैदानावरती सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. त्यानं पाहिलं की फिल्डिंग डिपार्टमेंटची फक्त आता 3 फिल्डर आहेत बाउंड्री लाईन वरती. त्याच्यासाठी ऑन साईडला 2 फिल्डर तैनात केले गेलेत. ऑफ साईड मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेट हे 3 खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत. हा चेंडू पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर होता. संदीप फुटाणे नॉस्ट्राइक एंड मधून कॉल देतोय की ह्या बॉलवरती चपराक लावायची होती जेणेकरून हा बॉल जास्तीत जास्त लांब जाऊ शकला असता. परंतु राहुल चौधरी त्याला चेंडूला सोडून दिलाय. दैबपर्यंत मानावे लागतील गोलंदाजाचे. एक धाव आली. एका धावेने टीमची टोटल स्कोर होती धावा 27 रन. षटक नंबर 2. यावेळी फलंदाज बाद पॉइंटला झेल टिपला आणि राहुल चौधरी बॅक टू द डगआउट. भागेशनं जबरदस्त झेल टिपला. पहिला धक्का काटे टीमला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय.
साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या नंबरला आलाय. इंडिया क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती साहिल पाटीलचा वापर करण्यात आलाय. पहिली सफलता प्राप्त केली. एकीकडे आपण पाहतो गोलंदाजी मागवरती गोलंदाजी करत असताना सागर पाटील ज्याला सफलता मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर आता विकेट मिळाली आहे. कॉन्फिडन्सनं गोलंदाजी करावी लागेल, कारण या सामन्यामध्ये जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकोटी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. हा चेंडू देखील लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. किंचितचा लेग स्टंपला सोडून जातोय, त्यामुळे पंचांनी लगेच वाईट केलाय. इशारा इथे धाबसंख्या 1 ने पुढे जाईल. धाबा फटकावरती 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. जय दुर्गा माता काटे टीम समोर 60 धाबेचं टार्गेट आहे. पडल्यानंतर चेंडू टॉस झाला, थोडासा बाउन्स झाला. परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा हा बॉल येतोय डॉट. आणि उत्तर शिवसंघाचं तेच विचार आहे की प्रत्येक चेंडू डॉट यावा, विकेट यावी, जेणेकरून की काटेरी टीम होती थोडासा दबाव निर्माण होईल. आणि दबाव जर आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल, कारण 60 धाबेचं टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये 22 झाल्या, परंतु या षटकामध्ये थोडंसं कमबॅक पाहायला मिळालंय. कट केलाय, पॉइंटला बीट करून बॉल चाललाय अगदी गोळीच्या वेगानं. बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पार, पुन्हा एकदा आलाय चौकार. यावेळेस प्रहार केला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत, जजमेंट चुकलंय आणि 2 धाबा त्या ठिकाणी मिळाल्या. वेळ भरपूर होता. या क्षणाला बॉलच्या परफेक्ट खाली जाऊन त्याचं जजमेंट करणं हे क्षेत्ररक्षकाचं काम असतं, परंतु हे त्याला जमलं नाहीये. आपली निवड जर प्लेइंग 11 मध्ये असेल तर तुम्हाला तेवढं तरी करावं लागेल, जेणेकरून जेलपर्यंत पोहोचायचं होतं. भले हातातनं जेल निसटलं ती वेगळी गोष्ट आहे, परंतु तुम्हाला एवढा उंच बॉल जजमेंट झाला नाहीये. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला बीड भेदून इथे बॉल चाललाय. पॉइंट सीमारेखा बाहेर, अजून एक लय भारी शानदार चौकार. या षटकामध्ये 16 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 22 आणि दुसऱ्या षटकामध्ये 16. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 1 गडी गमावलाय जय दुर्गा माता काटे टीमनं आणि धाबा केल्यात त्या 38 अर्थात 28 धाबा. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 22 धावेची. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. 18 चेंडू 22 धाबा. आता संघर्ष वाढले. टीम सॉरी धाबा झाल्यात त्या 38 म्हणजे 22 पाहिजे. सॉरी 22 धावेची गरज आहे. येणारे 18 बॉल 22 चेंडू आणि धावांच्या मधलं अंतर केवळ 4 आहे. त्यामुळे हा सामना जय दुर्गा माता काटे संघाच्या बाजूनं अगदी मजबूत झालाय. आणि याचं कारण की पहिल्या पॉवर प्ले मध्ये 22 धाबा आल्या, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये धाबा आल्या त्या म्हणजे 16 आणि 2 षटकामध्ये 38 धाबा. धावांची लयलूट केली जनमान उत्तर शिवसंघाच्या गोलंदाजानं. याच्या अगोदर 84 धाबा 4 ओव्हरमध्ये चेस केलं मैदानावरती बेतवडे ब संघानं. म्हणजे बेतवडे ब संघाची बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 58 धाबा चेरादेव सागाव संघानं चेस केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये गावदेवी वसाळ संघानं 48 धाबा चेस केल्या, 84 धाबा चेस केल्या आणि आता 60 धाबा. म्हणजे आतापर्यंत जर आपण नजर टाकली की चेसिंग करणारे संघ आतापर्यंत या ठिकाणी जिंकलेत. सपाट चषक 2025 पर्व तुम्ही पाहतायत. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेचे सर्वे सर्वा म्हणजे आमचे पिंटू शेठ पाटील आणि त्याचबरोबर अधिक दादा पाटील आणि संपूर्ण आमची सापाट टीम. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती झाली. एक डॉट बॉल आता संजीवनीचं काम करू शकतोय. कारण सामन्यामध्ये 17 चेंडू आणि फक्त 22 ची गरज आहे. धाबा आणि चेंडूंच्या मधलं जे अंतर आहे ते म्हणजे
केवळ 5चं अंतर आहे. त्यामुळे येणाऱ्या ओव्हरमध्ये किमान 7, 8, 10 धावा जरी आल्या तरी सामना काटेरी संघाच्या बाजूने मजबूत राहू शकतोय. आणि सध्या तरी तो प्रयत्न करतील. संदीप फुटाणे स्वतः मैदानावरती आहेत. 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये. हा चेंडू चेक करावा लागेल. पंच यस चेक करतात. ऑफस्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट आउटसाइड दी ऑफस्टंप अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी येते आणि धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवरती लागल्यात 39 रन. जिंकण्यासाठी आता 21ची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत ते म्हणजे 17. अगोदर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉटलेगला काढू. एक धाव मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल आता 40 धावा. आता 20 धावेची गरज आहे. येणारे 16 बॉल शिल्लक आहेत. चेंडू आणि धाबांच्या मध्ये अंतर आहे. केवळ 4चं अंतर आहे. त्यामुळे जास्त संघर्ष करावा लागेल. तो म्हणजे जयमान उत्तर शिव संघाला. सुरुवातीचे गोलंदाज त्यांचे मागडे ठरले. त्यामुळे या मॅच मध्ये तेच चित्र घडलं की जय दुर्गामाता काटेरी टीम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाली. परंतु अद्याप वेळ गेली नाहीये. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. जो सरण्यासारखा कधी रंग बदलावेल हे कधी सांगता आलं नाहीये. त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डबल पास कोणताच नाहीये. एक धाव मिळाली. डबलचा कॉल दिलाय आणि हे हेरलं दोन्ही फलंदाजांना की क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. बॉलपर्यंत पोहोचून फेक करण्यामध्ये वेळ जाईल. तोपर्यंत त्यांना 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42 रन. धावा फटकावरती लागलेत 42 धावा. आता गरज आहे ती फक्त 18 धावेची 15 बॉलमध्ये. यानंतरची लढत होणार जगदंब वाकम ब विरुद्ध RM स्पोर्ट्स सोनारपाडा. बिग फाईट. सोनारपाडा टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारले. क्या बात है. अप्रतिम स्ट्रोक. बॉलला पाठवलाय मिड विकेट. सीमा रेषा बाहेर. साहिल पाटीलच्या बॅटमधून षटकार. जिंकण्यासाठी आता केवळ 12ची गरज आहे. 48 वरती पोहोचलाय संघ जयदुर्गा माता काटेई. पुन्हा प्रहार. मिड ऑफच्या डोक्यावरनं गोईच्या वेगानं बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराबरोबर टीम जयदुर्गा माता काटेई संघाचं अर्धशतक. स्कोर बढोतरी 52 धावा. जिंकण्यासाठी आता समीकरण केवळ 8 धावेची गरज आहे. 13 चेंडू. सामना पूर्णपणे टीम जयदुर्गा माता काटेरी संघाच्या बाजूनं मजबूत झालाय. पुन्हा एकदा प्रहार केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल डीप मिड विकेटला पार झालाय बाउंड्री रेषेच्या आणि अजून एक चौकार येतोय. लगातार आक्रमण पाहायला मिळालं आणि ते 56 धावा. केवळ आता 4 धावेची गरज आहे 12 बॉलमध्ये. RM स्पोर्ट्स सोनारपाडा विरुद्ध जगदंब वाकण ब. दोन्ही संघ समोर या. मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना RM स्पोर्ट्स सोनारपाडा लाईन मध्ये जायचंय. कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड आयोजित तुम्ही सापाड चषक पाहतायत. अगदी नामांकित स्पर्धा आहे आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे. 48 संघांना इन्व्हाइट करण्यात आले. त्याचबरोबर फक्त 9,000 रुपये एंट्री फी आहे. 1 लाख रुपये पहिलं प्राइज. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी बाईट घोषित केलाय. अव्वांत धाबा वाढतायत आणि धाबसंख्या धावपडकावती केवळ तुम्ही पाहतायत आमचे स्कोर सांगतायत 57 धावा आणि 3 धावेची गरज आहे.
लेग स्टंपच्या बाहेर अजून एक व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स आता धाबसंख्या 58 मध्ये फक्त 2 धाबीची आवश्यकता आहे. धाबसंख्या 58. तुम्ही पाहता जय दुर्गा माता काटेई संघ जो सध्या पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. जिंकण्यासाठी फक्त 2 धाबीची आवश्यकता. 12 बॉल शिल्लक आहेत. फटका चांगला आहे. विनिंग स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर बॉलला पाठवलाय. चौकार आणि चौकाराबरोबर जय दुर्गा माता काटेई टीमनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन करूया विजेता संघाचा हार्ड लक टीम उत्तर शिव. चला दोन्ही संघ सेकंड करा आणि सेकंड करून मैदानाच्या बाहेर व्हा. टीम उत्तर शिव लाईनअप मध्ये या मैदानाच्या बाहेर. काटेई संघ तुम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये जा. हस्तांदोलन करा. कारण सामना कोणी जिंको कोणी हारो. अप्रतिम खेळ आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये टीम काटेईचा. आणि एकीकडे आपण पाहिलं की दमदार खेळ केला साहिल पाटीलने देखील. साहिल पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार. दुसरीकडे संदीप पुटाने 5 चौकार 1 षटकार. अशा प्रकारे दोघांनी मिळून चांगली बॅटिंग केली. आणि धाबा दोघांनी साहिल पाटीलनं 26 केल्या 8 बॉलमध्ये. संदीप पुटानेनं 9 बॉलमध्ये 27 केल्या. तर संदीप पुटाणे ठरला या मॅचचा हिरो. 9 चेंडूमध्ये 27 धावांनी गोलंदाजी करताना 2 विकेट त्यानं प्रस्थापित केले. तो संदीप पुटाणे या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन संदीप. अप्रतिम खेळ केला आणि सामना जिंकला मैदानावरती. आणि सामन्याचा हिरो संदीप पुटाणे.